ज्ञानेश्वर कबड्डी संघ राजपुरी गोरेबाग आणि KSK असोसिएशन जावली क्रीडा क्रमांक 3 साठी चालायचे. आबासाहेब कचोडे प्रतिष्ठान पारजणे आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर गोरेबाग आपण खेळण्यासाठी तयारी ठेवायचे. व्यायाममंडळाचे सर्व सन्माननीय पंच व्यायाममंडळाचे सर्व सन्माननीय पंच श्री उमेश साबळे, श्री चंद्रकांत पाटील, श्री राहुल कांबळे, श्री राजू कांबळे, श्री अशोक कदम, श्री कुलदीप जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे, श्री गणीभाई शेख आणि श्री जिलानी शेख सर्व पंच तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. व्यायाममंडळाचे सर्व पंच श्री राजू कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, श्री कुलदीप जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे, श्री गणीभाई शेख, श्री जिलानी शेख आणि श्री ज्ञानेश्वर कारंजकर सर्वच पंचांनी क्रीडांगणावरती दाखल व्हायचे आहे. पंचांनी क्रीडा क्रमांक 3 वरील सामना सुरू करायचा आहे. पंचांनी क्रीडा क्रमांक प्रत्येक संघावर केवळ एक संघ प्रशिक्षक क्रीडांगणावरती राहील. हे पहा, या सूचनेची नोंद घ्या. केवळ
विजय हनुमान क्रीडा मंडळ किडगाव अरुण विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पालघर या दोन्ही संघांना पुकार देण्यात आलेले असून दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक 2 साठी खेळायचे. विजय हनुमान क्रीडा मंडळ किडगाव अरुण विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पालघर. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, क्रीडांगणामध्ये कोणत्याही विषयाबाबत एखादा प्रश्न निर्माण झाल्यास न्यायमंडळ यावरती विचार करेल. त्याकरिता कोणत्याही संघाचे संघ व्यवस्थापक, त्याचे प्रोत्साहनकर्ते, ग्रामस्थ यांनी क्रीडांगणामध्ये दाखल होऊन दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, अन्यथा तो संघ निर्णयाच्या अगोदर या स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि हा संघ किती कालावधी करता बाद करायचा याचा निर्णय न्यायमंडळ राखून ठेवेल. Last 5 minutes. Sasaran 11 Seoul Energy.
क्रीडा मंडळ केडगाव विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक 2 साठी खेळले. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी. त्याचप्रमाणे वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडा क्रमांक 3 करिता चालवले. त्याचप्रमाणे आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग क्रीडा क्रमांक 1 साठी चालवले. आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग क्रीडा क्रमांक 1 साठी तयार राहायचे. दोन्ही संघांना या स्पर्धेतला पहिला पुकार. आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग. थोडा वेळ प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामने हे आज दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील सामने आहे. पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू कांबळे, श्री अशोक कदम, श्री कोंडीबा जाधव, श्री अमोल कलंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे. गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आंबराले आणि श्री मधुकर आंबराले गुरुजी. आपण कृपया क्रीडांगणावरती यायचे आहे. गुणलेखक श्री राजू दुधाने, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आंबराले, आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग क्रीडा क्रमांक 1 साठी तयार राहायचे आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी आपल्याला वारंवार पुकार देण्यात आलेला आहे. चालू सामना संपल्यानंतर आपल्याला पुढील सामना घेतला जाणार आहे. आपण सरकार क्रीडा क्रमांक 2 वरती चला. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडा क्रमांक 3 साठी चालायचे. सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी घेऊन चालायचे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव ब विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी दोन्ही संघ वेळेत दाखल झाले. दोन्ही संघांना पास करण्यात येईल. चालू सामना संपलेला आहे. आपल्याला 1 तासापूर्वीच पुकार दिलेला आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी
अंतिम पुकार, दोन्ही संघांना अंतिम पुकार. आपल्याकडे अवधी फार कमी आहे. 3 वाजाच्या आत आपल्याला फायनल घ्यायची आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या संघाचा विचार केला जाणार नाही. पंचश्री संतोष पवार, आपण कृपया क्रीडांगणावरती चला. पंचश्री संतोष पवार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती रावत स्पोर्ट्स क्लब बीबीके आणि सिद्धिविनायक क्रीडा मंडळ सातारा या दोन संघांदरम्यान सामना झाला. या सामन्यामध्ये सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा हा संघ 9 गुणांनी विजयी झालेला आहे. सिद्धिविनायक संघ सातारा हा संघ 9 गुणांनी विजयी झालेला आहे. आबासाहेब कातोडे प्रतिष्ठान पातळी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार आहेत. आबासाहेब कातोडे प्रतिष्ठान पातळी ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी. व्ही बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी. चालू सामने संपल्यानंतर तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. श्री गौतम वनवे, आपण कृपया व्यासपीठाकडे चला. श्री गौतम वनवे.
हाफ झालाय हाफ मस्त रे खापे पाचगणी व्यायाम मंडळाला पाचगणी या मंडळाला सातत्याने सहकार्य करणारे प्रशांत मोरे हे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक मालक श्री प्रशांत मोरे आपण कृपया व्यासपीठावरती येऊन बसायचे. प्रशांत मोरे अँड असोसिएट आर्किटेक्ट आणि इंजिनियर श्री प्रशांत मोरे आपण कृपया व्यासपीठावरती येऊन बसायचे. राज्यस्तरीय श्री अमोल कलंबे श्री राजू दुधाने आपण कृपया लाईन म्हणून काम पाहिजे. श्री राजू दुधाने राज्यस्तरीय महिलांचा कबड्डी स्पर्धा याचा भव्याचा उद्घाटन सोहळा दुपारी ठीक 4 वाजता संपन्न होणार आहे. गोडवली 5-6 पाचगणी व्यायाम मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाचे सामने दिनांक 2/1/2024 पासून या ठिकाणी सुरू आहे. आज स्पर्धेचा 4था दिवस. या ठिकाणी राज्यस्तरीय महिला गटाचे सामने दुपारी बरोबर 4 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. या सामन्याच्या उद्घाटना प्रसंगी सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय प्रबोधनजी झारगे साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्वी पाटील तसेच मिलीवर हायस्कूलच्या प्रमुख आदिती गरुडिया मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बरोबर 4 वाजता या ठिकाणी महिला गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. यापुढे 3 दिवस 65 किलो वजन गटातील सामने संपल्यानंतर राज्यस्तरीय
कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 7 तारखेला बरोबर सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आपल्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे जुगलनायक आमदार आदरणीय मकरंदाबा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आबासाहेब कासुले प्रतिष्ठान पाचगणी ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी करायचे. त्याचप्रमाणे वीर वर्षाचा पाटण आणि कार्तिकस्वामी कबड्डी संघ राष्ट्रवादी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी करायचे. विजय हनुमान शिरगाव एक महत्वाची सूचना, प्रत्येक संघाबरोबर केवळ एकच संघ प्रशिक्षक क्रीडांगणामध्ये राहील. बाकी कोणी क्रीडांगणामध्ये थांबायचे नाही, अन्यथा आपला संघ बाहेर काढला जाईल. टेबल असोसिएशन एकच पाठीवर त्यांना बाहेर यायचं. बाहेर यायचं एकच थांबायचं. कोण असतील त्यांनी प्रत्येक क्षण थांबायचे, बाकीचे बाहेर जायचे. कोण एक क्षण थांबायचे त्या ठिकाणी. पाचच किलो वजन गटाचे सामने सुरू आहेत. या सामन्यामध्ये विजयी संघात कैलासवासी बाळासाहेब बिराळे दादा यांची स्मरणार्थ मान्य श्री नितीन प्रल्हाद बिराळे युवा नेते यांकडून रोख रक्कम रुपये 30,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उपविजयी संघात कैलासवासी शरद भाऊ दशरथ बगाडे यांचे स्मरणार्थ श्री सुनील शरद बगाडे युवा नेते पाचगणी यांकडून रोख रक्कम रुपये 20,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी बनुबाई रामचंद्र शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री राहुल अशोक शिंदे पाचगणी शहर अध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांकडून रोख रक्कम रुपये 10,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडू कैलासवासी ज्योती काशीनाथ यादव यांचे स्मरणार्थ श्री मंगेश यादव यांकडून रोख रक्कम रुपये 2,500 व कायमस्वरूपी चषक. उत्कृष्ट संघात कैलासवासी गणपतराव गणपती कळंबे यांचे स्मरणार्थ श्री शंकरराव गणपत कळंबे यांकडून रोख रक्कम रुपये 2,000 देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ आमराळे आठवला आणि पाचगणी यांकडून रोख रक्कम रुपये 1,001 चषक प्रदान करण्यात येणार आहे. आबासाहेब कासुले प्रतिष्ठान आणि केदारेश्वर सेवा मंडळ दांडेकर दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचे.
या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय पुरुष गटातील विजयी संघास कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री प्रवीण शंकर बिरारी यांचे समन्वय समिती महाबळेश्वर, मान्य श्री संजय हरिश्चंद्र मोरे, माननीय उपसभापती जावली महाबळेश्वर बाजार समिती यांकडून रोख रक्कम रुपये 75,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उपविजयी संघात नारायण आनंदा दनावडे बिलार यांच्याकडून रोख रक्कम रुपये 45,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानांकन ठरणाऱ्या संघात कैलासवासी विष्णू गणपती गोळे मुकादम यांचे स्मरणार्थ श्री निलेश शेठ गोकुळ गोळे यांकडून ग्रामपंचायत सदस्य काठवण यांकडून रोख रक्कम रुपये 15,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी विठ्ठल तात्या बगाडे यांचे स्मरणार्थ श्री रुपेश प्रकाश बगाडे युवा नेते यांकडून रोख रक्कम रुपये 15,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट खेळाडू कैलासवासी निवृत्तीचे घाटपुरे यांचे स्मरणार्थ मान्य श्री राजेशचे घाटपुरे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांकडून रोख रक्कम रुपये 7,500 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ श्री प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांकडून रोख रक्कम रुपये 3,000 व चषक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय महिला विभागामध्ये विजयी संघात कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री प्रवीण शंकर बिरारी समन्वय समिती महाबळेश्वर, मान्य श्री संजय हरिश्चंद्र मोरे, मान्य सभापती जावली महाबळेश्वर बाजार समिती यांकडून रोख रक्कम रुपये 45,000 व कायमस्वरूपी चषक. उपविजयी संघात कैलासवासी दशरथ गंगाराम भगत यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र दशरथ भगत यांकडून रोख रक्कम रुपये 25,000 व कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानांकन ठरणाऱ्या संघात कैलासवासी धोंडीबा कैलासवासी डोडू श्यामा डोईपुरे स्ट्रॉबेरीवाले यांचे स्मरणार्थ श्री अभय डोईपुरे यांकडून रोख रक्कम रुपये 11,000 व कायमस्वरूपी चषक. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी लीला बिलारी गुरुजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांचे स्मरणार्थ मान्य श्री सुरेंद्र अप्पा बिलारी यांकडून रोख रक्कम रुपये 11,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात